Yes, very good morning to all. Check sound and video is clear. Okay. So last, what? General second degree equation in x and y. Our equation, जमेल का? Equation न चुकता लिहिता येईल का? General second degree equation in x and y. Why it is called as general? It will be applicable for the all types of geometry. कुठल्याही टाइपच्या जॉमेट्रीला तुम्ही इझिली काय करू शकता? मॅच करू शकता. कुठल्याही टाइपच्या जॉमेट्रीला इझिली काय करू शकता? मॅच करू शकता. दॅट इज द सेकंड डिग्री, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. सो हाऊ टू राइट द इक्वेशन? फर्स्ट a, then x square, then 2h product of xy, and then by square. This type of equation we have seen in homogeneous, right? Why this is homogeneous? Each and every term contain the power 2. Each and every term contain related to the x and y, the power is 2. Power ही 2 आहे त्या केस मध्ये. ओके, नेक्स्ट या पार्ट ऑफ 2gx 2fy प्लस c इक्वल टू 0. हे जनरल सेकंडरी इक्वेशन असण्यासाठी काय कंडिशन? हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन असण्यासाठी काय कंडिशन? हे इक्वेशन जनरल सेकंड डिग्री इक्वेशनच आहे. यस, हे कसं फॉर्म होतं, कसं सांगणार? हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशनच आहे म्हणून. by using determinant. By determinant process we can find out whether this equation represents a, b, c diagonally, right? f, g, h. इथे h असेल तुमचा, f, g सॉरी, त्यानंतर इथे h as it is, इथे b, त्यानंतर या ठिकाणी f, g, h, राइट? या ठिकाणी g मिरर इमेज मध्ये, त्यानंतर f मिरर इमेज मध्ये, त्यानंतर c. So determinant value is 0. In this case, this equation, whatever may be the equation, they will give you. And if the determinant value is 0, then it represents, yes, the pair of lines. म्हणजे हे दोन lines equation आहे, हे क्लिअर होतं. This is the first cross check. Remember, क्वेश्चन ह्याच्याशी रिलेटेड असणार म्हणजे असणार. सेकंड थिंग दे विल आस्क, इफ दीज आर टू लाइन्स, देन द अँगल बिटवीन देम, acute angle between them, L1 and L2, acute angle between them, right? L1 L2 मधला acute angle तुम्हाला विचारलं जाईल. So tan theta equal to 2 root h square minus ab divided by a plus b. From this equation we can find out easily these values. जसं ओरिजिन मधून जाणारे लाईन्स असो, अदरवाइज नॉन ओरिजिन मधून जाणारे लाईन्स असतात. ओरिजिन मधून अदरवाइज नॉन ओरिजिन मधून जाणारे लाईन्स. आता नॉन ओरिजिन मधून जाणारे लाईन आहे त्यांच्यामधला अँगल थीटा. नॉन ओरिजिन मधून जाणारे लाईन्स आहेत, लाईन्स आर नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, राइट? वी कॅन ड्रॉ द पॅरलल लाईन फॉर द L1 and L2 which are passing through the origin. ओरिजिन मधून जाणारी पॅरलल लाईन ड्रॉ केली जाते. ओरिजिन मधून जाणारी पॅरलल लाईन ड्रॉ केली जाते. या पॅरलल लाईनचं बेनिफिट काय होतं? द अँगल बिटवीन देम इज ऑल्सो सेम. अँगल बिटवीन देम इज ऑल्सो अगेन सेम राहतो. अँगल मात्र चेंज होत नाही. whether they will pass through the origin or does not pass through the origin. Point number 2 होतं. Now point number 3 काय होता? Point of intersection. AF minus HG divided by AB minus H square. बरोबर आहे का? असंच काहीतरी आहे. त्यानंतर सांगा बरं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, कारण हा विदाउट प्रूफ आहे त्यामुळे ट्रबल करतं.
राईट अप केलं समजेल. HF मायनस BG आहे. HF मायनस B इंटू G. वाटलंच गडबड झाली. HF minus BG divided by AB minus H square denominator. GH minus AF divided by AB minus H square. This is the point of intersection. A is the point of intersection. HF minus BG divided by AB minus H square. GH minus AF divided by AB minus H square. हा कुठला coordinate आहे? X coordinate. हा कुठला coordinate आहे? Y coordinate. If the lines are intersecting, L1 and L2 are intersecting to each other, then their common point is XY will be work out on this part. याच्या थ्रू तो वर्कआउट होतो हे लक्षात ठेवा. Yes, I will be there on the Sinhagad Road branch. 12 to 5. 12 to 5. चला हे क्लिअर. लास्ट लेक्चर मध्ये याचा रिलेटेड पार्ट घेतलेला आपण. याच्यावरती थोडी प्रॅक्टिस करा. यू विल गेट द कमांड ऑन दिस. मोस्ट ऑफ द केसेस थेरम विचारले. प्रॅक्टिस द थेरम्स मोर अँड मोर. थेरमची प्रॅक्टिस व्यवस्थित करून ठेवा. ओके, आता झालं याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स. काही ऑड क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहणार आहे आणि काही रिलेटेड क्वेश्चन्स म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येतात. जस्ट फॉर्म्युला सबस्टिट्यूटिंग फॉर्म्स मध्ये जातं. फॉर्म्युला सबस्टिट्यूटिंग फॉर्म्स मध्ये जातं. ओके, सो याच्याविषयी क्वेश्चन नंबर 6 4.3 क्वेश्चन नंबर 6. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट द पेअर ऑफ लाईन्स. दिलेलं इक्वेशन पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करतोय. काय काढायचंय? काय काढायचंय? अननोन वर्कआउट करायचं. अननोन ची व्हॅल्यू काढायची. सो इक्वेशन गिवन आहे. क्वेश्चन नंबर 6 मधला फर्स्ट एक्सरसाइज 4.3. एक्सरसाइज 4.3 सांगा पेज नंबर किती? पेज नंबर किती? अरे टेक्स्ट बुक आहे का नाही तुमच्याकडे? काढा. पेज नंबर 127. Good. Page number 127, question number 6. Find the value of k following equation represent the pair of lines. So equation is 3x square. 3x square plus 10xy. 3x square plus 10xy plus 3y square plus 3y square plus 16y plus k equal to 0. 3x square plus 10xy, 3y square plus 16y plus k equal to 0. Compare with. याला कंपेअर करा. कशाशी कंपेअर करणार? जनरल सेकंड डिग्री इक्वेशनशी कंपेअर करा. सो कंपेअर विथ ax square plus 2hxy by square, right? 2gx 2fy plus c equal to 0. याच्याशी कंपेअर करा. या इक्वेशनशी याला कंपेअर करा. Yes, Harshvardhan. A equal to किती? A equal to 3, 2h equal to 10, p equal to 3, 2g is 0. नाहीच आहे तिथं. 2f y coefficient is 16 आणि constant as the k. Constant as the k. Either determinant किंवा determinant solution देऊन त्यांनी एक इक्वेशन तयार केले. त्याच्यात ठेवतात जनरली. जनरली. We will follow the determinant always. We'll follow the determinant. A clear आहे. H5 असेल, B3 असेल, A3 B3 आहे, G0 झाला, F8 झाला आणि CK. So given equation represents pair of lines. हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स आहे. सॉरी, गिवन इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स आहे, राईट? सो वी कॅन फॉर्म द डिटर्मिनंट AHG, राईट? H इथं या ठिकाणी B, FGH असं लक्षात ठेवा. FGH त्यानंतर या ठिकाणी G, या ठिकाणी F आणि हा डायगोनली C, डायगोनली ABC इक्वल टू 0. सांगा K ची व्हॅल्यू किती आहे? वर्कआउट. Find the value of k. K ची व्हॅल्यू काढून दाखवा.
calculations. So A as the 3, H 5. Next G as the 0, H 5. Ithar B 3. Next F 8. Correct? G 0, F 8, C K equal to 0. Kara formula. त्यासाठी हा 3 आहे, 3 outside. 3 outside, 3K minus 64. 3K minus 64 plus minus 5 into bracket 5K 0. 5K 0. 5K 0 पुढचा 0च आहे. पुढचा 0 नाही लिहिलं तरी चालेल. किती झालं? 9K minus 64 into 3. 192 minus 25K equal to 0. 9 minus 25 16 होतं. बरोबर आहे का? 16K equal to plus 192. So K equal to 192 divided by 16. बरोबर आहे का? किती येईल मग? किती येईल मग? K equal to what? Plus or minus? बरेच जणांनी रॉंग आन्सर काढलेलं दिसतंय. हा निगेटिव्ह आहे. या साईडला निगेटिव्ह पण. So K equal to minus 12 is the answer. Clear? So just find the value of K प्रकार. Find the value of K प्रकार आहे. करता येईल. बाकीचे दोन्ही क्वेश्चन्स सिमिलर क्वेश्चन्स आहेत दोन्ही. बाकी सिमिलर आहेत. Yeah, next question. Next question number 7. बाकी सिमिलर आहेत, काही नाही. कम्पेअर करायचं इक्वेशन आणि डिटरमिनंट टाकून के अननोन काढायचं आहे तुम्हाला. तुम्हाला हे इक्वेशन प्रॉपर कव्हर करता आलं पाहिजे. याच्यामध्ये जी 0 येतं, राईट? तसंच कुठल्या तरी व्हॅल्यूज तुम्हाला काय करतील? झिरोज फॉर्मेशन्स मध्ये होऊ शकतात. एखादी टर्म कम्पेअर होत नाही म्हणजे 0, करेक्ट? कम्पेअर तिथं नसेलच, टर्मच नसेल तर तुम्हाला 0 कन्सिडर करायला लागेल. एवढंच आहे त्याच्यामध्ये. Next, question number 7. Find P and Q if the equation. Find P and Q if the equation. Question number 7 paha. Find P and Q if the equation px square. Equation px square. Okay, minus 8xy. Px square minus 8xy. Px square minus 8xy plus 3y square. Plus 3y square plus 14x plus 2y plus q equal to 0. Plus q equal to 0. काय दिलेलं आहे? Represent the pair of perpendicular lines. Represent the pair of perpendicular lines. Pair of perpendicular lines. Represent the pair of perpendicular lines. Perpendicular. What is the meaning? Perpendicular असेल तर आठवतं का रे? किती जणांना आठवतं? Perpendicular असेल तर ax square plus 2hxy plus by square. जर perpendicular असेल तर ax square plus 2hxy plus by square equal to 0. हे इक्वेशन परपेंडिक्युलर लाईनचं असेल तर कसं लिहितो आपण? लक्ष द्या. ax square plus 2hxy by square equal to 0. हे जर दोन लाईनचं बनलेलं आहे, L1 आणि L2 चं, आणि त्या L1 L2 लाईन जर एकमेकांना परपेंडिक्युलर असेल तर L1 परपेंडिक्युलर टू L2 म्हणजेच काय लिहितो आपण? A plus B equal to 0. Right? A plus B equal to 0. If you compare this equation, you will get similar results. You will get similar result. कशाने compare करणार? ax square 2hxy by square 2gx 2fy plus c equal to 0. How many unknown there are? 2 unknown. How many conditions we required? 2 conditions. How many unknown there are?
टू अननोन्स, दोन अननोन विचारलेत त्यांनी. एक पी आहे राईट आणि दुसरा क्यू आहे. एक पी आहे दुसरा क्यू आहे. एक पी आहे दुसरा क्यू आहे राईट. एक पी अननोन आहे दुसरा क्यू अननोन आहे. एक पी अननोन आहे दुसरा क्यू अननोन आहे. सांगा मग पी ची व्हॅल्यू किती? बोला पटकन, पी ची व्हॅल्यू किती? सो या ठिकाणी a as the p, a as the p, 2h as the -8, p as the 3, 2g as the 14, 2f as the 2 and c as the q. Correct? हे झालं कंपॅरिझन. हे झालं कंपॅरिझन. या कंपॅरिझन मध्ये a plus b equal to 0. So this part, if for the perpendicular, मला सांगा ही पासिंग थ्रू ओरिजिन आहे, नॉन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. पॅरलल लाईन तयार होतात ना, पॅरलल लाईन तयार होऊ शकतात. म्हणून a plus b equal to परत कंडिशन काय होऊ शकते? So first condition, perpendicular. If the lines are perpendicular, a plus b equal to किती टाकणार? 0. Substitute the value of a as the p and b as the 3 equal to 0. So p becomes -3. This is the first unknown. First unknown. Second unknown काढण्यासाठी given equation represent the pair of lines. Correct? Substitute and get the value of q. समजलं क्वेश्चन? समजलं का क्वेश्चन? हे इक्वेशन दोन परपेंडिक्युलर लाईन्स आहे. हे इक्वेशन दोन परपेंडिक्युलर लाईन्स आहे. दॅट्स वाय वी कॅन कंबाईन a प्लस b ऍज द 0. हे लिहून दिले लास्ट लेक्चर मध्ये. ही कंडिशन लिहून दिलेली आहे लास्ट लेक्चर मध्ये. स्टार्ट वर्कआउट द क्यू. क्यू ची व्हॅल्यू काढा आता पटापट. ठेवा सगळे व्हॅल्यू, ए ठेवा, एच ठेवा, जी ठेवा, डिटरमिनंट मध्ये ठेवा. आणि पी ची व्हॅल्यू किती ठेवणार? बोला पटकन. पी किती ठेवणार? पी किती ठेवणार? पी ची व्हॅल्यू किती युटिलाइज होणार? म्हणजेच ज्या ठिकाणी ए आहे तिथं पी येईल आणि पी च्या ठिकाणी किती ठेवणार? -3. नाव एक अननोन परपेंडिक्युलर कंडिशन वरून आला आणि दुसरा अननोन क्यू जो आहे तो कशावरून येतो? रिप्रेझेंट द पेअर ऑफ लाईन्स वर. आणि काढा आणि सांगा क्यू किती येतो. क्यू किती येतो काढा आणि सांगा पटकन. जस्ट डू इट फॉर फास्ट. पटकन करायचं. करा रे, मनाने करा, नुसतं बघू नका, कंटाळा करू नका. वेळ जातो आणि नंतर येणार नाही तुम्हाला ते काही. आता ट्राय करा. आता जर राईट आन्सर तुम्ही काढत असाल, तुमच्यासारखे भाग्यवंत तुम्हीच आहे. आता जर राईट आन्सर तुम्हाला मिळत असेल एकदा प्रयत्न करून, तर खूप मोठी गोष्ट घडते. त्याच्यामुळे तुम्हाला टाइम दिलेला असतो. जस्ट वर्कआउट और बिलीव्ह इन युअर सेल्फ. स्वतःवर विश्वास ठेवा. येतं तुम्हाला ते. काढा, क्यू ची व्हॅल्यू काढा. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ क्यू. किती आली क्यू ची व्हॅल्यू?
तुम्हाला जो कंटेंट पाहिजे मधुर तो कंटेंट रिवाइज करून मिळेल. डोंट वरी. टीचिंग हा फॅक्ट खूप सिंपल आहे. शिकणारा पाहिजे फक्त. काही टेन्शन नका घेऊ. काय रिवाइज करणार काय नाही, शिकणारा पाहिजे फक्त. शिकणारा असेल ना, पाहिजे ते रिवाइज करून देऊ शकतो. तुमची सवय कशी आहे, तुम्हाला तहान लागली की विहीर खोदायला चालू करणार तुम्ही तसे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला असं नॉलेज म्हणून देताना नको वाटतं. करणारा पाहिजे, करणारा रात्रंदिवस करणारा असू दे बरं. मधुर फरक पडणार म्हणजे पडणार त्याच्यामध्ये. तुम्ही काय आज करता उद्या सोडून देता, त्याला नाही उपयोग होत. असं उपयोग होत नाही. अशा विद्यार्थ्याचं काही खरं नाहीये, काही भविष्य नाहीये त्याला. आज करणार उद्या झोपणार, झिरो भविष्य. अशा विद्यार्थी लिहित सुद्धा नाहीत. कमाल वाटते मला, लिहित सुद्धा नाही येत. आशुतोष रेग्युलरची घाई नको करू राजा. 2 जणांना कोरोना झालाय ऑलरेडी मुलांमध्ये. एनडीए पोस्टपोन. ओके, काढली व्हॅल्यू किती येते? व्हॅल्यू काढलं का आन्सर? A as the P, H as the -4, right? G as the 7. G as the 7. Next, H -4 again. B 3. F 1. इथे F ची व्हॅल्यू 1 होणार. G या ठिकाणी परत 7 1 आणि C ची व्हॅल्यू C as the Q आणि P as रिमूव्ह करतो इथून. P we know that which is -3, which is -3. To solve the determinant, you will get the value of Q. The given line, pair of lines represents the joint equations. Pair of lines the joint equation आहे दिलेलं, right? If you work out the determinant, you will get, suppose -3, 3Q -1, puts a +4 into bracket, किती? -4Q -7 +7 into bracket, -4 -21 equal to 0. Equal to 0. हा 3Q है, हा 4Q है. Okay, work out properly. -9Q -9Q minus +3 -16Q, right? किती? -28. 25 -25 into 7 किती? 175 का? 175 equal to 0. बरोबर आहे का रे? कॅल्क्युलेशन्स काही चुकलं असेल तर सांगा. काही चुकलं असेल तर सांगा. हे 9 आणि हा 16 -25Q, इथलं 3 28 25 मायनस किती? 200 का? -200, right? So Q equal to 200 divided by 25 and minus, so -8. Clear question? Clear का? Yeah, question number 8. P and Q, if the equation represent the pair of parallel lines, काय फरक पडेल? कोण सांगतं? क्वेश्चन नंबर 8 मध्ये पेअर ऑफ पॅरलल लाईन्स गिवन आहे. क्वेश्चन नंबर 8 मध्ये 4 पॉझिटिव्ह कसं काय? निगेटिव्ह पाहिजे. मानसी स्वामी, कुठला 4? हा H हे काय? मायनस प्लस आला ना. त्यानंतर
इथला जर तू विचारत असेल -4 तर मायनस मायनस बिकम प्लस, इथला मायनस आणि इथं ऑलरेडी येणारा मायनस तो प्लस होतो. येस, डाऊट आता. या नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. पी एंड क्यू परत एकदा काढायचा आहे. रिप्रेझेंट पेअर ऑफ पॅरलल लाईन्स. परपेंडिक्युलर ऐवजी पॅरलल लाईन्स. मानसी स्वामी क्लियर आहे का? The given equation represents the pair of parallel lines. So 2x square plus 8xy, 2x square plus 8xy plus py square plus py square plus qx plus 2y minus 15 equal to 0 represents the pair of parallel lines. Represents the pair of parallel lines. 2x square plus 8xy plus py square plus qx plus 2y minus 15 equal to 0 represents the pair of parallel lines. Start. Perpendicular ऐवजी काय कंडिशन आलेली आहे? Parallel. Parallel असेल तर सांगा काय चेंज? Parallel. कंपेअर करा इक्वेशन, बाकीच्या गोष्टी काढा. पॅरलल असल्यास काय येणार एवढं सांगा फक्त आता. Two lines are parallel. Two lines are parallel. सांगा कंडिशन काय? The two lines L1 and L2 are parallel. Instead of perpendicular, they are parallel. काय कंडिशन होती? दोन लाईन जर पॅरलल असतील तर in this case L1 and L2 हे जॉइंट इक्वेशन हे त्याला कंपेअर होतं पॅरलल फॉर्मेशन्स मध्ये. सांगा काय असतं पॅरलल कंडिशन? इफ L1 and L2 are parallel, then x square minus ab equal to किती? 0. x square minus ab equal to 0. कंपेअर होईल. Represent the pair of parallel lines. Represents the pair of parallel lines. Represents the pair of parallel lines. केलं comparison? सांगा कंपेअर केलं तर काय असेल? a equal to 2 असेल, 2h equal to 8 म्हणजेच h equal to 4 असेल, b equal to p. लिहिण्याचा कंटाळा करू नका. 2g equal to q, g equal to q by 2, g equal to q by 2. Next, 2f equal to 2, f equal to 1 and c equal to minus 15. c equal to minus 15. Lines are parallel. Lines are parallel. Are parallel. Then what is the condition? Write the condition. H square minus AB equal to 0. H square minus AB equal to 0. The lines are parallel, then H square minus AB equal to 0. H square म्हणजेच कितीचा square? 4 square. A into B म्हणजेच 2 into P equal to 0. काय असेल? 16 minus 2P equal to 0. 16 त्या साइडला गेला. minus 2P equal to minus 16. So minus minus plus P equal to किती आलं? 8. करेक्ट? P व्हॅल्यू किती? P व्हॅल्यू किती? ठेवा पॅरलल साठी. H square minus AB equal to 0 ठेवलं. H किती आहे? 4. 4 चा स्क्वेअर. A into B. A is 2. B is P. 4 square minus 2P चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर minus 2P चा स्क्वेअर equal to 0. 4 चा स्क्वेअर किती? 16 minus 2P equal to 0. Minus 2P equal to प्लस 16 या साइडला minus 16. Minus minus plus so P equal to 8. बरोबर आहे का? Is it correct? Find out Q. Find out Q. The given equation represent a pair of lines. Given equation pair of lines represent करता है. अर्थ काय? अर्थ determinant equal to 0. एकदम क्रिस्टल क्लियर कन्सेप्ट. क्रिस्टल क्लियर कन्सेप्ट. वेळीच वर्कआउट करून ठेवा. ट्विस्ट सीईटी, ट्विस्ट जेडब्ल्यू ला जास्त आहे त्याच्यामध्ये. ट्विस्ट सीईटी आणि जेडब्ल्यू ला मजेशीर आहे, मजेशीर. 2h 4 आहे, g q by 2, g q by 2 अगेन h 4, b ची व्हॅल्यू p
आणि पी 8. सध्या पी लिहितोय, नंतर त्याला रिप्लेस करू आपण. एफ किती 1, एफ 1 आहे जी क्यू बाय 2, जी क्यू बाय 2 एफ 1 आहे. सी -15, सी -15 इक्वल टू किती सी इक्वल टू 0. स्टार्ट. हा जो पी आहे तो वर्कआउट करून ठेवलेला आहे, दॅट इज वन अननोन and this is the second unknown, second condition we can say. First condition parallel, second condition represent pair of lines, then value of second unknown that is q can be done by using the determinant formation. कशाचा यूज होतो, डिटरमिनंटचा युटिलाइज होतो. आता हे 12th नाहीये, हे 12th नाहीये, इथून पुढे कॅल्क्युलेशन्स करणं म्हणजे 8, 9, 10 चा पार्ट आला. आता 12th नाही, 12th सोपं आहे राजांनो, 12th काय अवघड नाही, तुम्ही पुढचा पार्ट आला पाहिजे. येऊ दे ना, क्वाड्रेटिक येऊ द्या, काही येऊ द्या, सिम्प्लिफाय करत राहा, सिम्प्लिफाय करा, त्याला सिम्प्लिफाय करा. क्वाड्रेटिक आलं म्हणून काय झालं, इथं 2 बाहेर, 2 बाहेर, त्यानंतर 8 into 15 -120 का 15-28, ओके, -120 इथला -1, पुढचा -4 into ब्रॅकेट, -4 into ब्रॅकेट, -60 -q by 2. द्या व्यवस्थित आणि शार्पली लिहा, म्हणजे कॅल्क्युलेशन बरोबर आहे. प्लस q by 2 इंटू ब्रॅकेट, हा 4, हा 4q, 4 - 4q, करेक्ट, 4 - 4q, काय रे 4q, q by 2 into 8, q by 2 into 8 4q तयार होत, इक्वल टू 0, इक्वल टू 0. सो इथं -121 होणार तो, किती झालं 240 आणि -2, 242 -242 मायनस प्लस, मायनस प्लस किती झालं 24, 240 झालं, मायनस प्लस 2q झाला, तो मायनस प्लस 2q प्लस q बाय 2, 4 ला मल्टिप्लाय केलास 2q परत, आणि परत मायनस 4q 2q स्क्वेअर, 2q चा स्क्वेअर इक्वल टू 0. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा, या दोघांचा डिफरन्स -2 आणि हा किती झाला 4q, आणि त्यानंतर -2q चा स्क्वेअर, साइन चेंज करा, 2q स्क्वेअर 2 कॅन्सल करा, q स्क्वेअर, साइन चेंज करतोय, -2q प्लस 2 इक्वल टू 0, +1, सॉरी 2 न डिवाइड करा प्रत्येक टर्म, 2 न डिवाइड करा प्रत्येक टर्म. हे कॅल्क्युलेशन 12वी नाही आहे, हे कॅल्क्युलेशन 8, 9, 10 चं, हे आलंच पाहिजे. हा, तुम्ही कन्सेप्ट विचारा बरं, सर हा डिटरमिनंट सांगा कसा आला, कसा आला, जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन वरून आला, हे झालं कन्सेप्ट, त्याची व्हॅल्यू 0 असते, इट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन, संपला विषय. आता हे सगळं स्वतः तुम्ही किती किनली काम करता त्याच्यावरती डिपेंडेंट. तुमच्यात आळस असेल ना, तुम्हाला हे येणारच नाही, येऊ शकत नाही. ते आज जर ज्याला येऊ शकतं याचा आन्सर करेक्ट काढू शकता, ही विल बी इन कॉन्फिडंट, ही विल और शी विल बी इन द कॉन्फिडंट दॅट एक्झाम खरंच अवघड नसतं, एक्झाम खरंच अवघड नसते, कॉन्फिडन्स स्वतःला पाहिजे. जस्ट सो स्ट्रेट, करेक्ट. q -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 0, सो q इक्वल टू किती 1, सो q ची व्हॅल्यू 1, सो q इक्वल टू 1, दॅट्स इट. क्लियर का कन्सेप्ट्स. बरेचसे क्वेश्चन्स आहेत रिमेनिंग, जेडब्ल्यूच्या दृष्टिकोनातून आणि सीईटीच्या दृष्टिकोनातून होऊ शकतात. बोर्डला फार रेअर केसमध्ये विचारलेत बाकीचे क्वेश्चन्स. आतापर्यंत काय कव्हर अप केलंय, तर या चॅप्टर मधला मेन पार्ट जो सगळा आतापर्यंत बोर्डला विचारला, हाच पार्ट रिपीटेडली बोर्डला विचारला गेला, हाच पार्ट रिपीटेडली बोर्ड इथे एंड झाला तुमचा, बोर्ड या ठिकाणी एंड. बोर्ड मध्ये एवढंच आहे, त्याच्या पलीकडे येऊ शकत नाही, आलेलंच नाहीये. मागच्या 10 डिकेड्स मध्ये, मागच्या 10 इयर्स मध्ये हाच पार्ट रिपीटेडली विचारला.
तुम्ही कुठलाही क्वेश्चन काढून बघा, ऑड क्वेश्चन तयार करत नाही बोर्ड. आणि सगळ्यात जास्त काय विचारले तर थेरम. सगळ्यात जास्त काय आलेलं तर थेरम. तुम्ही खूप मेहनत केली ना याच्यामध्ये, खूप मार्क्स येणार नाहीत तुम्हाला. तुम्ही विचार करा, बोर्ड आहे, बोर्डला सरळ सरळ राहावं लागतं आणि ते सरळच ठेवलं त्यांनी हा चॅप्टर. एखाद्या वेळेस एखादा एमसीक्यू ट्विस्ट टाकू शकतात. एमसीक्यू पॅटर्न म्हणलं की सीईटी आलं. एमसीक्यू पॅटर्न म्हटलं की सीईटी आला शेवटी. ज्याचं सीईटी परफेक्शन असतं त्याला एमसीक्यू ची भीती नसतेच, नसली सुद्धा पाहिजे. सीईटी ज्याचं आहे त्याला एमसीक्यू पॅटर्नची भीती नसली पाहिजे. स्टार्ट द क्वेश्चन, क्लासिकल सॉल्व्ह करा, क्लासिकल आणि क्रिटिकल सॉल्व्ह करा. ते जर करत असाल तर वेल अँड गुड. आणि कॉम्पिटेटिव्ह सेक्शन तर आपण घेतोच आहे, कॉम्पिटेटिव्ह सेक्शन पॅरलल घेतोच आहे. आशुतोष, कुठले लेक्चर ते माइंड करायचं. व्हिडिओ लेक्चर मी पाठवतो नंतर. आता व्हिडिओ लेक्चर पाहावं लागेल आशुतोष, त्याला तेच सोल्युशन आहे. आज काय डिफरन्सिएशनचे PYQ आहेत, ते नंतर पाहू शकता आता व्हिडिओ लेक्चर. जर येस, आज सीईटी आणि JEE साठी PYQ क्वेश्चन्स आहेत डिफरन्सिएशन वरचे. हे काय एक्स्ट्रा लेक्चर आहे, हे काही तुमचं रेग्युलर लेक्चर नाहीच आहे. सीईटी आणि JEE स्टुडंट साठी एक हेल्पिंग हँड म्हणून PYQ आहेत. कशाचे? डिफरन्सिएशनचे. पहिले सीईटी आपण फिनिश करू. डिफरन्सिएशन PYQ आपण फिनिश करणार आहे. ओके, याचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत हे. यांनी काय होईल, तुम्हाला हेल्पिंग हँड होईल सीईटी साठी. नेक्स्ट पार्ट, याची लेवल खूप हाय आहे आणि फार एरर केस मध्ये डिफरन्सिएशन विचारतात. त्याच्यामुळं जेईचा पार्ट एक्स्ट्रा लेक्चर्स तुम्हाला जेईच्या नंतर होतील, सिलेबस नंतर. आपला सिलेबस झाला की त्याच्यानंतर JEE चे क्वेश्चन्स होते. सध्या तरी आपण चॅप्टर लगेच MCQ फिनिश करतोय. सो फर्स्ट मॅथमॅटिकल लॉजिक हा कम्प्लीट केलाय तुम्हाला, विथ थेअरी विथ MCQ. MCQ घेणं म्हणजे टेक्स्टबुकच्या मागचे क्वेश्चन्स ऍटलीस्ट तुम्हाला सपोर्टिंग राहतात. आणि टेस्ट देत चला. टेस्ट दिले की तुम्हाला कळेल की आपण कुठे आहेत ते. टेस्ट देणार नसाल तर उपयोग नाहीये या कोर्सचा, उपयोगच नाही होणार. टेस्ट देत चला. वी आर इव्हॅल्युएटिंग द प्रोसेस. मेन क्वेश्चन सीईटीला काय लागतात तेवढे तरी आपण इव्हॅल्युएट करून क्लिअर आहेत सध्या. आय विल अग्री दॅट JEE बद्दलचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते अजून त्याची लेवल खूप हाय असते, एकदम लेवल हाय असते. खूप टाइम गमवण्यात मिनिंग नाही. 11वी-12वी सिलेबस झाला की तुम्ही बरोबर कॉन्सन्ट्रेट करणार JEE वर. 11वी-12वी एकदा तुम्ही 11चा सिलेबस, 12चा सिलेबस एकदा कंट्रोल झाला की आता तुम्ही काय करू शकता, सीईटी तुमच्या कंट्रोल मध्ये असते. आणि त्यानंतर तुम्ही JEE ला पाहिजे तेवढा वेळ द्या, तुमच्यावर डिपेंड करतं. तुमचा हा अभ्यास झालेला नसेल तर JEE ला वेळ देऊन उपयोग नाही, कारण हे फ्लॉप जातं आतापर्यंतचा अनुभव. पॅरलल क्वेश्चन मी प्रत्येक वेळेस JEE चे दाखवलेत तुम्हाला. हे क्वेश्चन लेवल खूप हाय असतं आणि तेच पडतात असं नसतं. त्याला लॉजिकली थिंक करावं लागतं. इट डिपेंड्स ऑन प्रॅक्टिस. त्याच्यासाठी तुम्हाला सॉफ्टवेअर दिलं, त्याच्यामध्ये बुक्स आहेत, त्या बुक्सला प्रॉपर फॉलो करा आणि त्याच्यामध्ये टेस्ट दिलेले आहेत तुम्हाला. तुम्ही स्वतः क्रिएट टेस्ट करू शकता. फ्लॅश कार्ड म्हणून ऑप्शन आहे तिथं. फ्लॅश कार्ड हा एक ऑप्शन आहे, तो क्लिक करून ठेवा. त्याच्यामुळे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्याकडे जमा राहतील. त्या फ्लॅश कार्डचा युटिलाइज करा. अजून कोणी केलेला नाहीये. बरं सांगताय, JEE खूप वेगळी एक्झाम आहे. पर्पज त्याचा मार्क नाहीये, हे डोक्यातून काढून टाका. म्हणूनच त्यांनी निगेटिव्ह मार्किंग ठेवली आहे इथं नाही ठेवलेली. इथं पर्पज मार्क आहे, इथं नाहीये. पण दोन्ही गोष्टी नॉलेज बेस आहे. फक्त तुम्ही किती तुम्ही शार्प आणि शुअर आहात ही गोष्ट ह्या दोन नुसार. बोर्डला तसं नाहीये. बोर्डला मी तुम्हाला मोजके क्वेश्चन्स देतो, तेवढे करा, विषय संपला. बोर्ड स्कोअर करतो 90+ स्कोअर करतो म्हणजे करतो. 90+ येणं बोर्डला अवघड नाहीये. ऑर ऑप्शन भरपूर असतात. काही फ्यू चॅप्टर्स तुम्ही सोडले तरी तुमचा स्कोअर 90+ होऊ शकतो. फ्यू चॅप्टर सोडून सुद्धा 90+ स्कोअर आणता येतो. इथे एकही चॅप्टर सोडता येतो. JEE ला पण तसं करता येतं. एकही कंटेंट सोडून जमत नाही. रॅन्डमली काहीही विचारू शकतात, रॅन्डमली काहीही पिक करतात. सीईटीला सुद्धा तसंच आहे. आता ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे रॅन्डमली काहीही पिक करू शकतात. सीईटी ऑल ओव्हर महाराष्ट्रात ज्यावेळेस एकच एक्झाम होत होती त्यावेळेस खूप इझी होतं त्याला टॅकल करणं. का? कारण कन्सेप्च्युअली माहिती आहे इम्पॉर्टंट पार्ट काय आहे. समजा लॉजिक मध्ये निगेशन पार्ट इम्पॉर्टंट, कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह इम्पॉर्टंट. आम्ही पटकन सांगायचं याच्यातून क्वेश्चन येणार म्हणजे येणार. सिंगल क्वेश्चन असायचं ना ऑल ओव्हर महाराष्ट्र.
सगळ्यांना एकच. आता तसं नाहीये, ऑनलाईन असल्यामुळे काय टाकतील हे सांगू शकत नाही. काही स्किप आउट करू नका, त्यामुळे स्किप आउट करूच नका. डिलीटेड काही नाहीये, तुम्ही सगळंच करून मोकळं राहा. त्यामुळे इच अँड एव्हरी क्वेश्चन तुम्हाला. बोर्डला तसं नाही, बोर्डला डोंट वरी, ते फोकस आणि ही क्लिअरिटी वेगळी आहे. हे बेस कन्सेप्ट म्हणून घ्यायचा, पुढे जायचं. पुढे लॉजिकली हाय होतं, निगेटिव्ह असल्यामुळे स्कोर होत नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असल्यामुळे स्कोर होत नाही. रिस्क नाही घेता येत याच्यामध्ये रिस्क घेतली की डाऊन होणार. आपलं जेवढं येतं तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे. म्हणून जे वेगळी एक्झाम आहे. मार्क होऊ शकणार, स्कोर हा नसतो. स्कोर हा विचित्र आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या बाबतीत आहे, तुमच्या एकट्यांच्या बाबतीत नाहीये. लॉजिक झालं, लॉजिकचे एमसीक्यू घेतलेत. मॅट्रायसिस झालं, मॅट्रायसिसचे एमसीक्यू घेतलेत. राईट. थर्ड डिफरन्सिएशन झालं, डिफरन्सिएशनचे एमसीक्यू घेतलेत. अँड नाऊ वी आर ऍट द पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन वरती आहे. राईट. हा पोर्शन विथ एमसीक्यू आपण कम्प्लीट करत चाललोय. विथ एमसीक्यू कम्प्लीट करत जात आहेत. आता मॅथचे ज्या वेळेस एक्स्ट्रा लेक्चर्स असतील, दॅट विल बी हेल्प टू द सीईटी अँड जेई. एक्स्ट्रा लेक्चर्स असतील, दॅट विल बी हेल्प टू द जेई अँड सीईटी. जेई परत याच्या लेवलची वेगळी लेवल आहे. जेई मेनला, जेई ऍडव्हान्स साठी साधारण ओपन कॅटेगरीला 90 to 100 स्कोर लागतो. जे आता 90 to 100 स्कोर आणताय, प्रामाणिकपणे आणत असाल तर यू आर इन सेफ झोन फॉर द ऍडव्हान्स. 90 to 100 स्कोर लागतो ओपन कॅटेगरीच्या, आउट ऑफ 300. 90 to 100 स्कोर आला की विषय संपला. यू विल बी इलिजिबल फॉर द ऍडव्हान्स लेवल. फार नाही स्कोर आहे. येस 100 नाही, 90. मागच्या वेळेस तर 85 ला क्लोज झालं. 85 आलं तरी ऍडव्हान्सला. म्हणजे काय होतं, 2.5 lakhs मुलं वेगळे होतात. आउट ऑफ 15 lakh ऑल ओव्हर इंडिया 2.5 lakhs मुलं वेगळं करणं. त्यांचा स्कोर किती असतो हे डिपेंड नाही करत. 2.5 lakhs जो स्टुडंट आहे, त्याची रँक 2.5 आहे, त्याचा स्कोर कदाचित 35 जरी असेल, 40 असेल, 60 असेल, तरी तो व्हॅलिड असतो. अर्थ समजला याचा? 2,50,000 ज्याची रँक आहे, त्याचा स्कोर नाही बघत ते, कट ऑफ असतं, संपला विषय. एवढे मुलं आतमध्ये घ्यायचे. कुठं? जेडब्ल्यू ऍडव्हान्सला. स्कोर किती आहे पाहिला जात नाही. म्हणून स्कोर साधारण ओपन कॅटेगरीचा असं असतो. एससी एसटी ज्यांची कास्ट आहे त्यांच्यासाठी 35-40चा कट ऑफ असतं. फिजिकली हँडिकॅप असेल तर 15 ते 20 असतं. 300 पैकी 15 ते 20 स्कोर असेल फिजिकल हँडिकॅपला. त्याच्यानंतर एससी एसटी कॅटेगरी 35 ते 40. ओबीसी असाल तर साधारण 60 to 80 पर्यंत जातो. ओपन कॅटेगरी असेल तर 90 to 100 लागतो. तुम्ही म्हणाल सर हे काय आहे? हे असंच आहे. हे 2.5 lakhs मध्ये येतात, विषय संपला. आता एखादा फिजिकल हँडिकॅप आहे, त्याला जर 10 मार्क असतील पण तो 2.5 lakhsच्या वरती जातो, विषय संपला त्याचा. असं असतं ते. इथं 2.5 lakhs काउंट असतो बस. तो स्कोअर काउंट नाही करत. तिथं स्कोअर किती आहे तो नाही बघितलं जात. म्हणजे तुम्ही म्हणाल एखादा नुसतं अटेम्प्ट केलं तरी होऊ शकतं का? हो, फक्त तो फिजिकली हँडिकॅप एससी एसटी कॅटेगरी पाहिजे. त्यांनी नुसते एक्झाम अटेम्प्ट करायचे, तो क्वालिफाय होऊ शकतो 2.5 लाखांमध्ये. डबल पाहिजे, फिजिकल हँडिकॅप प्लस एससी एसटी कॅटेगरी. नुसतं एक्झाम अटेंड करायची, क्वालिफाय झाला तो. क्वालिफाय होऊन उपयोग नाहीये, तेच सांग. इंटरव्ह्यू घेतो IIT नंतर. तुमच्या स्कोरला जेई ऍडव्हान्सला परत तो इंटरव्ह्यू घेतात ना पुढं. तुम्हाला काय येतं काय नाही बघितलं जातं. तुम्हाला वाटत असेल नुसता स्कोर झाला, नाही. पहिले 100 स्टुडंटला इंटरव्ह्यू नाहीये. ऍडव्हान्स मध्ये 1 to 100 ज्यांची रँक आहे त्यांना इंटरव्ह्यू नसतो. त्याच्यानंतर 100 पासून ते 36,000 मुलं सिलेक्ट करतात, यांना मात्र इंटरव्ह्यू असतो. प्रत्येकाला इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर तिथं तुमची टेस्ट घेऊन बघितले जाते कंपल्सरी IIT ला. त्याच्याशिवाय एंट्रीच नाहीये तिथं. तिथं काय आयाराम गैराम कोणी आलं तरी चालत नाही. एखादा चुकून जर स्कोअर करून आला तर त्याला बरोबर पकडतात तिथं. ते समवट रिलॅक्सेशन आहे त्याच्यामध्ये, पण एवढं पण नाही. तिथं पेपर देतात इंडिव्हिज्युअल वेगवेगळा प्रत्येकाला. असे सिलेक्ट होत नाही ऍडव्हान्स लेवलला. त्या क्रायटेरिया मधून जावं लागतं सगळ्या. आणि त्याला स्कोर आहे ना, सीबीएसई असेल HSC बोर्ड, तुम्हाला 75% स्कोर बोर्डचा पण पाहिजे. बोर्डचा पण स्कोर पाहिजे त्याच्यामध्ये. स्क्विझी प्रोसेस आहे ऍडव्हान्स लेवलला. फेस करू शकतो प्रामाणिक वर्क करणारा, इझिली जाऊ शकतो. ज्याने ट्रू वर्क केलंय. कोणी 8 पासून चालू करतं, ट्रू वर्क असतं त्यांचं. ते काय मार्कांसाठी करतच नसतात.
ते नॉलेज साठी करतात. 11वी-12वी जरी तुम्ही व्यवस्थित केलं, पुढे जे मेन क्रॅकडाऊन मी तुम्हाला सांगितलं, ओपन कॅटेगरी असू द्या 90 ते 100 लागतं. त्याच्यानंतर ऍडव्हान्स सिलेबस आधीच चालू करायला पाहिजे. पण चॅप्टर वाईज बुक्स आहेत ऍडव्हान्सला चॅप्टर वाईज बुक्स आहेत. जेवढे आपल्याकडे चॅप्टर आहेत तेवढे बुक्स आहेत त्याचे. एक बुक्स आहेत प्रत्येक चॅप्टरवर. होत नाही आपल्या त्याने तेवढं. आपलं स्वतःचं बुक होत नाही आपल्याला वाचन. एवढे पेजेसचं बुक वाचन होत नाही. आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन वरती एक सेपरेट बुक आहे. ट्रिगो पार्ट वरती सेक्शन्स आहेत. 3 सेक्शनचे 3 बुक्स आहेत त्याचे वेगवेगळे. ट्रिगो पार्ट वरती कोनिक्स वरती वेगळं बुक आहे. वेक्टर वरती वेगळं बुक आहे. लॉजिक मॅट्रिसेस सेपरेट बुक्स आहेत. बुक्स पूर्णपणे होत नाही तेवढं. काय त्याला खूप कसोशी लागते. ओके, काही इम्पॉर्टंट क्वेश्चन फक्त आता. इम्पॉर्टंट क्वेश्चन जे की येऊ शकतात. घ्या. एक्सरसाइज 4.3 फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट मधला फर्स्ट. Find the joint equation of the pair of line passing through 2, -1. Find the joint equation of the pair of line passing through the point 2, -1. Find the joint equation of the pair of line passing through the point 2, -1 and parallel to the lines represented by parallel to the lines of 2x square plus 3xy 2x square plus 3xy minus 9y square equal to 0. याच्यापासून ज्या दोन लाईन तयार होतात L1 आणि L2 याला पॅरलल पण पासिंग थ्रू दिस पॉइंट passing through 2, -1 passing through 2, -1. ओके, याचं काय करा, सेपरेट इक्वेशन तयार करा. याचे दोन सेपरेट इक्वेशन तयार करा. नाही त्याला कंपेअर करून आपल्याला दोन लाईन्स फॉर्मेशन्स ओके सेपरेट करणंच योग्य राहील. याचं सांगा फॅक्टर फॉर्म घ्या आणि दोन सेपरेट इक्वेशन तयार करा. दॅट इज L1 आणि L2 दोन लाईन असते. याचं सेपरेट इक्वेशन तयार करा. लक्ष द्या, L1 L2 ला पॅरलल आणि या पॉइंट मधून जाणारं जॉईंट इक्वेशन तयार करायचं. L1 L2 ला पॅरलल L3 L4 घ्या. L3 L4 आहे राईट. आणि पासिंग थ्रू कुठला पॉइंट आहे 2, -1 मधून त्या लाईन जातात. 2, -1 मधून जाणाऱ्या लाईन L1 ला पॅरलल L3 सपोज, L2 ला पॅरलल L4. ते आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडे. L1 आणि L2 ला पॅरलल L3 L4 पासिंग थ्रू 2, -1 मधून जाणार आहे. याचं जॉईंट इक्वेशन तयार करायचं. सो फर्स्ट याला सेपरेट करा. -9 into 2 -9 into 2 -18 -18 चे दोन पार्ट्स ज्याची ऍडिशन 3 पाहिजे. 6 3s राईट प्लस 6 -3 यांचा जर सम घेतला तर किती येईल +3 येते. +3 येते प्रोडक्ट मायनस. सो दॅट इज फॅक्टर फॉर्म. चे फॅक्टर्स पडतात तसे. सो घ्या 2x² प्लस 6xy minus 3xy minus 9y² equal to 0. सांगा काय कॉमन 2x x plus 3y minus 3y common x plus 3y equal to 0. So x plus 3y common x plus 3y common x plus 3y common x plus 3y second 2x minus 3y equal to 0. Okay, first equation x plus 3y equal to 0 and 2x minus 3y equal to 0. That's a slope kiti. Slope of this is -1/3. Slope of this is 2/3. Minus il already -2 minus of -3 that is 2/3. These are slopes L1 and L2 साठी. We need to find out L3 L4 which are parallel. The line parallel to and passing through. The line parallel to x plus 3y करा म्हणजेच L1 ला parallel. The line parallel to x plus 3y and passing through what point 2, -1.
म्हणजे आपल्याला स्लोपची गरज आहे. स्लोप किती येणार? -1/3 बिकॉज ऑफ पॅरलल. पॅरलल मुळे स्लोप सेम. पॅरलल मुळे स्लोप सेम. Passing through this point 2, -1, which is x1. So equation of line. Equation of line. काय equation of line? y minus y1 equal to mx minus x1. Similarly, second line तयार करा. Similarly, form the second line. टाका आणि सांगा लाईनचं इक्वेशन काय आहे. ही फर्स्ट लाईन आपण तयार करतो. ही सेकंड लाईन, लाईन पॅरलल टू. लाईन पॅरलल टू कशाला पॅरलल? 2x - 3y = 0 ला. 2x - 3y = 0 ला पॅरलल लाईन. 2x - 3y = 0 ला पॅरलल लाईन. ओके, and passing through again 2, -1. सांगा स्लोप. या केस मध्ये स्लोप किती येतो? 2/3. पॅरलल लाईनचा स्लोप सेम असतो, चेंज नाही करायची गरज पडत, राईट. त्यानंतर पासिंग थ्रू 2, -1 which is x1 y1. परत इक्वेशन काय आहे? y - y1 = mx - x1. अगदी सिंपल कन्सेप्ट आहे. दिलेलं जॉईंट इक्वेशन पहिल्यांदा काय केलं? सेपरेट केलं. केलं का? लिहिलं का सर्वांनी? लिहिलं का? दिलेलं जॉईंट इक्वेशन 2 लाईन सेपरेट केलं, 2 लाईन सेपरेट केलं. त्याचा स्लोप लिहून ठेवला टेंटेटिव्हली. इथला स्लोप आणि हा स्लोप सेम का? पॅरलल असल्यामुळे सेम राहिला. पासिंग थ्रू या पॉइंट मध्ये. परत सेकंड लाईन काढली, परत पॅरलल आहे. पासिंग थ्रू 2, -1. 2 लाईन तयार करा आणि त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा. परत त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे तुम्हाला. 2 लाईन फॉर्म करा आणि त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा तुम्हाला. परत 2 लाईन फॉर्म करून त्यांचा प्रोडक्ट तयार करायचा. परत 2 लाईन फॉर्म करून परत त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा. दोन लाईन फॉर्म करून परत त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे तुम्हाला. दोन लाईन फॉर्म करून त्यांचा प्रोडक्ट तयार करायचा आहे. स्टार्ट. फायनल आन्सर काढायचं याच. फायनल आन्सर काढायचं याच. क्वेश्चन समजलं का हे सांगा. किती जणांना क्वेश्चन समजलं नाही? किती जणांना क्वेश्चन समजलं नाहीये? सर क्वेश्चन समजलं नाही असं कोणी आहे? स्लो शिकवते, डोंट वरी. हे सगळं 11वी आहे, 11th आहे. 12वी काय आहे? 2 इक्वेशन काढले, प्रोडक्ट घेतला, 12वी संपली. 12वी 12th इझी आहे राजन. 11th अवघड आहे. किती वेळ सांगायचं तुम्हाला? आता ही स्पीड केली. स्पीड कशासाठी केली? हा सगळा 11वीचा कन्सेप्ट आहे. काही नाही याच्यात. 12th नाहीच आहे याच्यामध्ये. 12th नाहीच आहे. एवढं जॉईंट इक्वेशन आहे, हा 12th आहे. त्याचे 2 सेपरेट इक्वेशन्स करायचे. 2 सेपरेट इक्वेशन्स तयार करायचे. हा कन्सेप्ट पॅरललचा आहे, पासिंग थ्रू पॉइंट आहे. पॅरलल आहे, पासिंग थ्रू पॉइंट. हे सगळं 11th ला इतकं फास्ट पाहिजे. 11th आहे, खूप फास्ट लागतं. झालं, 2 इक्वेशन झालं की त्यांचं प्रोडक्ट घ्यायचं म्हणजे 12th. इथून पुढचा पार्ट सोपा आहे. परत येस, या लाईनचं इक्वेशन काय आलं सांगा. इथं 2 लाईन तयार झाल्या, L1 आणि L2. L1 ला पॅरलल L3, L2 ला पॅरलल L4. याला पॅरलल लाईन इथं तयार होते L3, याला पॅरलल लाईन इथं तयार होते L4. दोघांचा प्रोडक्ट. परत जॉईंट इक्वेशन. पासिंग थ्रू 2, -1. पासिंग थ्रू 2, -1. पॅरलल आहे का परपेंडिक्युलर याच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं लागतं तुम्हाला. पॅरलल आहे का परपेंडिक्युलर आहे याच्यावर कॉन्सन्ट्रेट ठेवावं लागतं. कॅल्क्युलेशन करून फायनल आन्सर काय आलं? इथलं फायनल कॅल्क्युलेशन काय आलं? येस श्रुती, काय आलं आन्सर? श्रुती आन्सर काय आलं याचं? यस
श्रुती तुला विचारतोय मी, याचा आन्सर काय आलं फायनल? पॅरलल लाईनचं इक्वेशन काय आलेलं आहे? श्रुती अनम्यूट करायचंय, आन्सर सांगायचं याच. लिहितच नाही तुम्ही, मला माहिती आहे. लिहितच नाही म्हणून एवढं चाललं. लिहित असलेलं नसताना तुम्ही, तर तुम्ही काही मागं नसतं राहील. Okay. A part of first y minus of -1 plus 1, m ची व्हॅल्यू -1/3, x minus x1 is 2, 3 या साईडला, 3y plus 3 minus x plus 2, x plus 3y, x या साईडला, 3y, 3 minus 2 plus 1 equal to 0 is the equation 1. Second equation काढत आहे, y minus y1 is -1, m ची व्हॅल्यू 2/3, x minus x1 is 2, 3 या साईडला, 3y plus 3 equal to 2x minus 4. So 2x minus 3y minus 7 equal to 0. चेक करा या दोन लाईन्स आहेत तर. यस, कोणाला काही ऑब्जेक्शन? x plus 3y plus 1 equal to 0. Second line, 2x minus 3y minus 7 equal to 0. आणि यांचा प्रोडक्ट म्हणजे जॉईंट इक्वेशन. या दोन लाईनचा प्रोडक्ट म्हणजे जॉईंट इक्वेशन. काय अवघड आहे? x plus 3y plus 1 चा प्रोडक्ट 2x minus 3y minus 7 equal to 0. या दोन लाईनचा प्रोडक्ट काढता येईल. काय शिकवलेलं? या दोन लाईनचा प्रोडक्ट कसा घेतात? x x ला मल्टिप्लाय, x y ला मल्टिप्लाय, x minus 7 ला मल्टिप्लाय, 3y 2x ला मल्टिप्लाय, 3y minus 2y ला मल्टिप्लाय, 3y minus 7 ला मल्टिप्लाय, 1 2x ला मल्टिप्लाय, 1 minus 2y ला मल्टिप्लाय, 1 minus 7 ला मल्टिप्लाय, and make the final equation ax square 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c equal to 0. या फॉर्मॅट मध्ये लिहिलं जातं. या फॉर्म मध्ये तुम्हाला लिहावं लागेल. या चॅप्टरचे असाइनमेंट तुम्हाला मिळेल. कम्प्लीट दॅट असाइनमेंट. पॅरलल क्वेश्चन्स जे इम्पॉर्टंट आहेत ते दिले जातील, ते कम्प्लीट करायचं. सांगा फायनल इक्वेशन काय आलं? कोणाच्या भरोश्यावर लिहायचं रे? मयूर, ईश्वर, ओके, अथर्व, कोणी लिहिलेलं आहे आन्सर? So final answer 2x square का? 2x square plus 3xy, 2x square plus 3xy minus 9y square minus 9y square minus 5x minus 24y minus 7 equal to 0. प्रोडक्ट आहे तो, प्रोडक्ट आहे. जर काय इक्वेशन स्प्लिट होत नसेल, इक्वेशन स्प्लिट होत नसेल, हाच क्वेश्चन, जर इक्वेशन स्प्लिट होत नसेल तर काय मेथड वापरणार? समजा हे इक्वेशन स्प्लिट होत नाही ही कंडिशन असेल तर काय करणार ते सांग. हे इक्वेशन स्प्लिट होत नाही अशा वेळेस काय केलं जाईल? जर इक्वेशन स्प्लिट होत नसेल तर हे इक्वेशन कंपेअर करायचं कशासोबत? ax square 2hxy by square equal to 0 शी कंपेअर करतात. a ची व्हॅल्यू 2,
2h हा 6 आहे आणि b ची व्हॅल्यू -3. सॉरी 2h हा इक्वेशन प्रमाणे किती आहे 3. 2h हा 3 आहे आणि b हा -9. लक्ष द्या a ची व्हॅल्यू 2, 2h 3 सोबत कंपेअर, b ची व्हॅल्यू -9. सो हे याला कंपेअर करतात. आता m1 प्लस m2 लिहायचं. जर इक्वेशन काय होत नसेल, बायफर्केट होत नाही, सपोज हे बायफर्केट होत नाही असं गृहीत धरू आपण. सो m1 प्लस m2 -2h by b आणि m1 into m2 a by b, right? So -2h by b, that is 3 by -9, -1 by 3 आला. प्रोडक्ट ऑफ m1 m2 किती येतं? a by b, a by b 2 by -9, 2 by -9. ओके, m1 प्लस m2 ची व्हॅल्यू -1 by 3. m1 into m2 2 by -9, 2 by -9 आला इथपर्यंत. या बाबतीत जर काय होत नसेल, सेपरेशन होत नसेल तर काय करायचं हे सांगतो. सेपरेशन होत नसेल तर काय करायचं ते सांगतो. क्वेश्चन लेंदी जातो अशा वेळेस, क्वेश्चन लेंदी फॉर्मॅट्स मध्ये जातो. सांगा लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे, त्याचं इक्वेशन आपण कन्वर्ट करतोय लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट 2, -1 मधून जाणारी लाईन. आला तिथपर्यंत. काय केलं आपण, सपोज असं इक्वेशन दिलं की ज्याचं काय होत नाही, स्प्लिट पार्ट होतच नाही, स्प्लिट होतच नाही, स्प्लिट होत नाही. सपोज इक्वेशन असं देऊ शकतात ना, ज्या ठिकाणी सेपरेशन होत नाही, दोन इक्वेशन तुम्हाला सेपरेट आउट करता येत नाहीत अशी सिच्युएशन सांगतात. तसं जर असेल तर डायरेक्ट इथे यायचं, याला m1 कन्सिडर करायचंय आणि याला m2 आणि दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. या दोघांचा प्रोडक्ट इक्वेशन म्हणून ज्यावेळेस तुम्ही घ्याल त्यावेळेस परत सांगतोय क्वेश्चन काय सांगताय. क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं ऑब्झर्व झालं की याचे पार्ट किंवा फॅक्टर्स पडत नाहीयेत सर, याचे फॅक्टरच पडत नाही. त्यावेळेस काय केलं, त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस हे दिलेलं जॉईंट इक्वेशन याच्याशी कंपेअर करून m1 प्लस m2 तयार करून ठेवायचा, m1 इंटू m2 प्रोडक्ट तयार करायचा, इथं प्रोडक्ट तयार करायचं आणि m1 m2 चा प्रोडक्ट आणि m1 m2 ची ऍडिशन याच्यामध्ये युटिलाइज केली जाते, याच्यामध्ये युटिलाइज केली. लेंदी आहे, लेंदी क्वेश्चन आहे. y मायनस y1 प्लस 1 m1 x मायनस x1 is 2. इथं y मायनस y1 प्लस 1 m2 माहित नाहीये x1 2. आता या दोघांचा काय घ्यायचा, प्रोडक्ट. फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन प्रोडक्ट घ्यायचं आणि त्या प्रोडक्ट मध्ये m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतात. त्या प्रोडक्ट मध्ये जिथे m1 प्लस m2 आला तिथे -1/3 ठेवायचा आणि जिथे m1 इंटू m2 येईल तिथे 2 by -9 ठेवायचं. सॉल्व्ह करायचं, जॉईंट इक्वेशन मिळतं. लेंदी प्रोसेस आहे, बोर्डला बिलकुल विचारली जाणार नाही येणार, असं बोर्डला येत नाही शक्यतो. आलं तरी तुमचं कॉन्फिडन्स पाहिजे कॅल्क्युलेशन वरती. कन्सेप्ट समजलं का, कन्सेप्ट समजलं का, नसेल परत सांगतो. कॅल्क्युलेशन हेवी आहे, लेंदी आहे, बस. हा कॉन्फिडन्स कोण, एखाद्या विद्यार्थी शार्प कॅल्क्युलेशनचा विद्यार्थी फक्त आन्सर टॅली करू शकतो शेवटपर्यंत, आणि तेवढं लागतंच, तेवढा कॉन्फिडन्स लागतो सध्या. कन्सेप्ट क्लिअर आहे का? कधी हे वापरायचं, कधी वापरायचं, कधी वापरायचं, हे कधी वापरायचं, कधी जर इक्वेशन स्प्लिट होत नसेल तुमच्याच्याने, स्प्लिट नाही झालं, स्प्लिट होत नाही, आपण काय घेतलं क्वेश्चन, स्प्लिट केलं ना, याच्या दोन लाईन तयार केल्या आणि दोन लाईन तयारच होत नसतील तर, किंवा सेपरेशन होत नसेल तर, फॅक्टर पडत नसतील तर, थोडक्यात फॅक्टर पडत नाही, फॅक्टर पडत नाही, हे इक्वेशन याला कम्पेअर करा, हे इक्वेशन याला कम्पेअर करा. कम्पेअर केल्यास जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकता तुम्ही, m1 प्लस m2 m1 इंटू m2 या दोन व्हॅल्यूज तुम्हाला मिळतात. या दोन व्हॅल्यूज ठेवायच्या कुठं, पण ठेवायच्या कुठं, आपल्याला काय सांगितलंय, y मायनस y1 m1 x मायनस x1. y1 ची व्हॅल्यू माहिती आहे, x1 ची व्हॅल्यू माहिती आहे, हे इक्वेशन m1 मध्ये आलं. y1 ची व्हॅल्यू माहिती आहे, x1 ची व्हॅल्यू माहिती आहे, दोन लाईन आहेत या, लाईन नंबर 3, लाईन नंबर 4, यांचा काय घ्यायचा, प्रोडक्ट. लाईन नंबर 3 आणि लाईन नंबर 4 तयार केली जाते. लाईन नंबर 3 आहे, लाईन नंबर 4 आहे. काल असं
का आलं असं? पॅरलल असल्यामुळं. आणि जर परपेंडिक्युलर असतं तर काय केलं असतं? कोण सांगतं? इथं L1 ला परपेंडिक्युलर L3 असता तर इथं काय चेंज झालं असतं? सांगा पटकन. इथं काय चेंज झालं असतं? सांगा पटकन. जर L1 ला L3 परपेंडिक्युलर असतं तर इथं काय चेंज झालं असतं? L2 ला L4 परपेंडिक्युलर असतं तर वर्ड परपेंडिक्युलर वापरलं, इथं काय लिहिलं असतं तुम्ही ते सांगा. यस नीरज शर्मा, करेक्ट. डोक्यात जातं का तुमच्या? डोक्यात बसता का कन्सेप्ट? L1 ला पॅरलल असल्यामुळं M1 जशाला तसं राहिलं. L2 ला पॅरलल असल्यामुळं L4 मध्ये M2 जशाला तसा आला. मला सांगा L1 ला L3 परपेंडिक्युलर आहे म्हणजे कसं लिहिणार? y मायनस y1 इक्वल टू, इथं चेंज होतं परपेंडिक्युलर साठी, इथं चेंज होणार. काय चेंज होणार? M1 जशाला तसं राहत नाही. काय लिहिलं पाहिजे? y मायनस y1 मायनस M1 x मायनस x1. आलं? कधी परपेंडिक्युलर असेल. सध्या तुम्हाला काय दिलंय? पॅरलल. पॅरलल मुळे जशाला तसं राहिलं. स्लोप जशाला तसं राहिला. परपेंडिक्युलर स्लोप कसा लिहितो आपण? रेसिप्रोकल अपोजिट साइन. करेक्ट. या ठिकाणी परपेंडिक्युलर असेल तर y मायनस y1 मायनस 1 बाय M2 x मायनस x1. कधी कधी हे परपेंडिक्युलर असेल तर. परत यांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे दोघांचा. डेंजर आहे आणि हेवी आहे ते. हेवी आहे. याला स्टुडंट खूप फास्ट आणि शुअर आणि अॅक्युरसी खूप लेवल लागते याला. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करताना अॅक्युरसी. सेकंड क्वेश्चन तसंच आहे. सेकंड क्वेश्चन अगदी सेम आहे, फॅक्टर पडत नाहीत, इथपर्यंत यायचंय. इथं आल्यानंतर हे दोन लाईन तयार करायचंय. तयार झाल्या दोन लाईन L3 L4 M1 M2 मध्ये आहेत, पण त्या यांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. आणि या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला या दोन व्हॅल्यूज काय होतात? युटिलाइज होतात आणि परत इक्वेशन तयार होतं. इक्वेशन तयार होतं. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? फॅक्टर्स पडतात असे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये आलेले. फॅक्टर्स पडत नाहीत त्या केसमध्ये तुम्हाला इथंच जावं लागणार आहे. पर्याय नाहीये दुसरा. या दोन व्हॅल्यूचा युटिलायझेशन या दोन लाईनच्या प्रोडक्ट मध्ये करतात असे क्वेश्चन आपण घेतलेत. कशासाठी? पासिंग थ्रू ओरिजिन साठी घेतलेत. पासिंग थ्रू ओरिजिन. आता पासिंग थ्रू ओरिजिन नाहीये. 2,-1 मधून जातात लाईन. 2,-1 मधून लाईन पास होतात. हा तो कन्सेप्ट. 2,-1 मधून ओरिजिन मधून जात असेल तर सिंपल आहे क्वेश्चन. ओरिजिन मधून जात असेल तर सिंपल आहे. ओरिजिन मधून जात नाहीये. त्याच्यापासून तयार होणाऱ्या दोन लाईन याला पॅरलल लाईन असेल किंवा परपेंडिक्युलर लाईन असेल. ओरिजिन मधून जात असेल L3 L4. L3 L4 जर ओरिजिन मधून जात असतील तर सांगा बरं काय फरक असतो? y इक्वल टू M1x असतो आणि y इक्वल टू M2x असतो. पॅरलल असेल तर. परपेंडिक्युलर असेल तर y इक्वल टू M1x y इक्वल टू M2x. कधी पॅरलल असेल तर. पॅरलल. कधी परपेंडिक्युलर असेल तर. हा क्वेश्चन मी घेतलाय तुम्हाला. हा घेतलाय. पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर असं येतं. आता पासिंग थ्रू ओरिजिन नाहीये. पासिंग थ्रू काय आहे? 2,-1 देऊन ठेवलंय त्यांनी. 2,-1 दिलाय. 2,-1 पासिंग थ्रू असल्यामुळे इथं 2,1 चा युटिलाइज केलाय. 2 चा युज केलाय, 1 चा युटिलाइज केलाय. लाईनचं इक्वेशन काढा M1 मध्ये. लाईनचं इक्वेशन काढा M2 मध्ये. दोन्हीचा प्रोडक्ट तयार करा आणि या ज्या व्हॅल्यूज आहेत ते त्याच्यामध्ये युटिलाइज होतात. लिहून ठेवा तिथं वाटलं तर. लिहून ठेवा. तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये लिहून ठेवा. कॅल्क्युलेशन अॅक्युरसी खूप लागते, खूप. कॅल्क्युलेशन्स ट्रेमेंडस आहे. ट्राय करा. क्वेश्चन नंबर 2 तसंच आहे. पॅरलल असेल तर हा M1 जशाला तसा. परपेंडिक्युलर असेल तर हा टर्न होतो. बस. पॅरलल असेल तर M1 जशाला तसा, परपेंडिक्युलर असेल -1 बाय M1 वापरायचं या ठिकाणी. सो दिलेल्या L1 L2 ला पॅरलल आहे का परपेंडिक्युलर आहे हे पहिले क्लिअर पाहिजे. पॉइंट नंबर 2 मध्ये तुम्हाला हे चेक करायचंय. पासिंग थ्रू जर पॉइंट गिव्हन असेल आणि सेपरेट इक्वेशन होत असेल तर इझी आहे, आणि सेपरेट इक्वेशन होत नसेल तर तुम्हाला M1 प्लस M2 आणि M1 इंटू M2 काढायचं आहे. लक्षात ठेवा या क्वेश्चनची टाइप्स कशी आहे. फर्स्ट
पासिंग थ्रू ओरिजिन, पासिंग थ्रू ओरिजिन आहे का चेक करा, अदरवाइज पासिंग थ्रू पॉइंट असतो. पासिंग थ्रू पॉइंट, सपोज L1 L2 ऑलरेडी ओरिजिन मधून जातात, L3 L4 पण ओरिजिन मधून जातात, L3 L4 पण काय होत आहेत, ओरिजिन मधून जातात. L1 आहे, L2 आहे, L3 आहे, L4 आहे. मग याला पॅरलल परपेंडिक्युलर कशाही कंडिशन तयार कर, कशाही तयार करू शकतात. तुम्हाला लक्षात ठेवायचं पासिंग थ्रू ओरिजिन दिलेलं आहे, पासिंग थ्रू ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन क्वेश्चन इझी असतं. पासिंग थ्रू ओरिजिन, पासिंग थ्रू द पॉइंट, याच्यामध्ये पॅरलल आहे का परपेंडिक्युलर आहे, पॅरलल और परपेंडिक्युलर हा कन्सेप्ट. त्याच्यानंतर तिसरा, जॉइंट इक्वेशन स्प्लिट होतं का नाही, जॉइंट इक्वेशन सेपरेट और नॉट, सेपरेट होत असेल, सेपरेट होत असेल तर इझी आहे, सेपरेट होत नसेल, सेपरेट होत नसेल तर यूज M1 प्लस M2 M1 इंटू M2, बस एवढी हिंट सांगून ठेवतो. क्वेश्चन आयडेंटिफिकेशन साठी हे सफिशियंट आहे. पासिंग थ्रू ओरिजिन आहे, पासिंग थ्रू ओरिजिनच विचारलंय, इझी आहे क्वेश्चन. पासिंग थ्रू द पॉइंट असेल, ओरिजिन दिलाय, पासिंग थ्रू द पॉइंट, पॉइंट म्हणजे वेगळ्या परत पॉइंट मधून जाते लाईन, L3 L4 वेगळ्या पॉइंट मधून जाते, वेगळ्या पॉइंट मधून जाणार आहे, जॉइंट इक्वेशन तयार करायचं. अशा वेळेस L1 ला पॅरलल L3, L2 ला पॅरलल L4, पण पासिंग थ्रू द पॉइंट आहे, ओरिजिन मधून नाहीये. ओरिजिनचा अर्थ कसा होतो, y इक्वल टू m इंटू एक्स, एवढं सिंपल इक्वेशन वापरता येतं. आणि जर ओरिजिन मधून जात नसेल तर y मायनस y1 घ्यावा लागतो, mx मायनस. आता हा m कोणावर डिपेंडेंट आहे, m कोणावर डिपेंडेंट आहे, पॅरलल आणि परपेंडिक्युलर, पॅरलल परपेंडिक्युलर दोन केसेस तयार होतात. पॅरलल असेल तर सेम, आणि परपेंडिक्युलर असेल तर, पॅरलल असेल तर m ऍज इट इज, परपेंडिक्युलर असेल तर -1 बाय m, -1 बाय m युटिलाइज करावं लागतं. आता तुम्हाला क्वेश्चन इझिली आयडेंटिफाय होतील टेक्स्टबुक मध्ये, इझिली आयडेंटिफाय होतील. पासिंग थ्रू ओरिजिन दिलाय, पासिंग थ्रू ओरिजिनच विचारू शकतात. पासिंग थ्रू ओरिजिन दिलाय, जॉइंट इक्वेशन, पासिंग थ्रू पॉइंट विचारलं जातं. चेक करायचं पॅरलल कंडिशन आहे का परपेंडिक्युलर, पॅरलल असेल तर m सेम, परपेंडिक्युलर असेल तर m मात्र -1 बाय m वापरतात, इथं किंवा इथं दोन्हीकडं, लक्षात ठेवायचं. त्यानंतर जॉइंट इक्वेशन सेपरेट झालं, क्वेश्चन इझी आहे. होत नसेल तर M1 प्लस M2 M1 इंटू M2 चा युटिलायझेशन होतो. या थिंग्स लक्षात ठेवा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चेक और अनालाइज द क्वेश्चन, टू अनालाइज द क्वेश्चन. ऑलमोस्ट चॅप्टर एंड आहे, तरी काही क्वेश्चन्स मी फक्त टिक मार्क करून देतो तुम्हाला, ते क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. एखादा दुसरा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अजून घेईल वाटलं तर नेक्स्ट लेक्चर मध्ये, एखादा दुसरा क्वेश्चन अजून घेईल याच्याशी रिलेटेड. आता तुम्हाला मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये सेम क्वेश्चन्स रिपीट दिसतील, सेम क्वेश्चन्स रिपीट परत एकदा दिसतील. मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये हेच क्वेश्चन परत एकदा रिपीट आहेत, सगळेचे सगळे त्याच टाइप आहेत. फक्त काही ऑड क्वेश्चन्स आहेत डिफरंट, जे की मी घेईल अजून तुम्हाला. अजून चॅप्टर तसा एंड डिक्लेअर नाही करणार का, कारण अजून थोडेसे एक ऑड क्वेश्चन जे की बोर्डला येऊ शकतात, बाकी सीईटी JEE ला सेपरेट त्या लेवलचे क्वेश्चन त्या बॅच मध्ये तुम्हाला घेतले जातील. अजून एक अँगल बायसेक्टरचा एक कन्सेप्ट होता, क्वेश्चन नंबर 6 मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये, which bisect the angle between the lines given by. Yes, हा एक क्वेश्चन आहे अँगल बायसेक्टिंगचा. किती वेळ आपल्याकडे, 8 मिनिट्स. ओके, वी विल ट्राय बेस्ट. ओके, ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ आपण, काही टेन्शन नाही. एखादे 2 क्वेश्चन्स अजून महत्वाचे, एक लेक्चर अजून एक्सटेंड करू आपण बोर्ड साठी. सीईटी JEE ला याला लिमिटच नाहीये, कुठेही याची डेप्थ खूप कॅच करू शकतात, डेप्थ कॅच करू शकतात. 11, 12 दोन्ही डेप्थ कॅच होऊ शकतात. ओके, इथे स्टॉप करतोय आपण.
क्वेश्चन मी तुम्हाला सेंड करेल काही क्वेश्चन, तेवढे फक्त सॉल्व्ह करा रिलेटेड टू द चॅप्टर. रिलेटेड टू द चॅप्टर क्वेश्चन्स काही सॉल्व्ह करा. खूप हेवी क्वेश्चन्स करायची गरज नाहीये. मोस्ट ऑफ द केसेस थेरम विचारतं. त्यामुळे सिंहगड रोड ब्रांच, येस स्टुडंट 12 to 5, मी स्वतः असेल, नरेंद्र कुमार सर पण असतील. यू कॅन टेक द हेल्प ऑफ एनी चॅप्टर. मग जो चॅप्टर रिक्वायर्ड असेल त्याची हेल्प घेऊ शकता. शक्यतोवर वन टाइम या सगळे. एकचा टायमिंग पकडा. 1 वाजता डॉट सगळ्यांना एकदाच घेतलं जाईल. सेपरेट एक तास आणि आला तर नुकसान तुमचं आहे. नुकसान तुमचं आहे. बाकी PYQ ची बॅच आहे डिफरन्सिएशन साठी, ते तुम्ही ठरवायचं आहे. प्रायोरिटी ठरवायची आणि लेक्चर अटेंड करायचं. ऍट अ टाइम सगळं होत नसतं. प्रायोरिटी ठरवा. गिव्ह द इम्पॉर्टन्स टू द प्रायोरिटी. त्याच्यावर जायचं असतं. सायमल्टेनियसली गोष्टी ज्यावेळेस होतात त्यावेळेस शिका प्रायोरिटी कशाला द्यायची, बस, आणि विषय कन्क्लूड करायचा असतो. टेन्शन नाही घ्यायचं त्या गोष्टींचं. ओके, थँक्यू. नेक्स्ट चॅप्टर अजून ठरवलेलं नाहीये, सॉरी. ठरवलेलं नाहीये. ठरवल्यास सांगेल तुम्हाला. नेक्स्ट चॅप्टर ठरवलेलं नाहीये. ठरवल्यास सांगतो. काय घ्यायचं अजून एक चॅप्टर लेक्चर